Dear students, let us prove this formula 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. तर स्टार्ट असं करायचं आहे की कन्सिडर इक्वल टू कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि हा आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह पण केलेला आहे. आता कॉस 2 थीटा आर एच एसला घ्यायचं आणि 2 साइन स्क्वेअर थीटा एल एच एसला घ्यायचं आहे. सो दॅट यू विल गेट 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. Similarly, you have another one to show that 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. So for that, your starting step will be consider cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1, and then you can just take 1 on this side. So 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. तर हे दोन फॉर्म्युले अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि ते तिन्ही सेमिस्टरमध्ये आपल्याला लागतात. किंबहुना पुढे लाईफमध्ये सुद्धा हे पुढे इंजिनिअरिंगला गेलात किंवा आणखी नोकरीत वगैरे बऱ्याच ठिकाणी हे फॉर्म्युले आपल्याला लागत आहेत. सो यू हॅव टू रिमेंबर दीज फॉर्म्युले. ऑल राईट, लेट्स सॉल्व एन एक्झाम्पल हिअर. इफ टॅन थीटा इज इक्वल टू 4, let us find the value of sin 2 theta, cos 2 theta and tan 2 theta. Okay, so sin theta याचा फॉर्म्युला माहिती आहे का? हा 2 tan theta अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. त्याच्यामध्ये tan थीटाची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट केली की आपलं उत्तर येतं 8/17. ओके, पुढचं सम आहे त्याच्यामध्ये आपल्याला cos 2 थीटाची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आहे. सो cos 2 थीटा इज इक्वल टू write the formula 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. tan theta ची 4 व्हॅल्यू टाकली की उत्तर येतं -15/17. The third one is tan 2 theta. So the formula for tan 2 theta is 2 tan theta upon 1 minus tan square theta, and the answer will be -8/15. All right. Now what I want you to observe here is look at the formula of sin 2 theta. The left hand side has angle 2 theta and the right hand side has angle theta. ओके, तर इथे एक्झॅक्टली अँगल हाफ झालेला आहे. तर सगळ्या फॉर्म्युलांमध्ये असं आहे, साइन 2 थीटामध्ये, कॉस 2 थीटामध्ये आणि टॅन 2 थीटामध्ये, किंवा याच्या आधी लिस्ट ऑफ फॉर्म्युले जे आपण घेतले होते मल्टिपल अँगल्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. डावीकडचे अँगल्स 2 थीटा आहेत आणि उजवीकडचे अँगल्स थीटा आहेत. ओके, म्हणजे जो अँगल डावीकडे असतो त्याचा अर्धा अँगल उजवीकडे आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे डावीकडे जर 40 डिग्रीज असेल, साइन 40 डिग्रीज, तर उजवीकडे काय येईल 2 tan 20 डिग्रीज अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर 20 डिग्रीज. ओके, आय एम जस्ट गिविंग यू ॲन एक्झाम्पल. एल एच एसमध्ये जर 5 थीटा असेल, 5 नको घ्यायला, लेट अस ट्राय 6 थीटा. सपोज साइन 6 थीटा, so half of that will be 3 theta. Okay, so formula structure will remain same, but the angle will change to half of the angle, that is 3 theta. So sin 6 theta will be 2 tan 3 theta divided by 1 plus tan square 3 theta. हे लक्षात येते का तुमच्या? जो अँगल डावीकडे असतो त्याचा बरोबर अर्धा अँगल उजवीकडे लिहायचा असतो. फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर कुठे बदलायचं नाही, स्ट्रक्चर सेम राहणार आहे, फक्त अँगल जो आहे तो आपल्याला प्रॉपरली लिहावा लागतो, प्रॉपरली मॅनेज करावा लागतो. ऑल राईट. बाय द वे, आणखीन आता हा जो फॉर्म्युला आपण आता वापरला तो सुद्धा प्रूव्ह करून पाहूया. टू शो दॅट और प्रूव्ह दॅट साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर आपण एल एच एसनी सुरू करू शकतो, आपण आर एच एसनी पण सुरू करू शकतो. मी आर एच एसनी प्रूव्ह करून दाखवते आहे. आर एच एस इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर टॅन थीटाला लिहायचं आहे साइन बाय कॉस, तर न्यूमरेटर झाला 2 साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, हे बघायचं आहे इथे तुम्ही, आणि खाली 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सिकेंड स्क्वेअर थीटा. राईट. So that gives you 2 sin theta by cos theta, आणि secant square theta म्हणजे 1 upon cos square theta. So now what happens, 2 sin theta upon cos theta, आणि खालचा जो cos square theta आहे तो न्यूमरेटरला जातो. So ultimately you have 2 sin theta cos theta, and that will be sin of 2 theta. All right, so what we have shown, which is equal to LHS. Now the next one is
to show that cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. So now again write tan as sin by cos. So that becomes 1 minus sin square theta upon cos square theta आणि खाली येतो secant square theta. मग खालचा sec square theta जो आहे त्याला लिहायचे 1 by cos square theta आणि न्यूमरेटरमध्ये काय केलं आहे बघा, cos square theta LCM काढला आहे. सो cos square theta मायनस sin square theta. आता cos square theta दोन्ही कॅन्सल होतात. सो यू हॅव cos square theta मायनस sin square theta इज इक्वल टू cos of 2 theta. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जे आहेत ते इथे प्रूव्ह करून पाहिलेले आहेत. वापरलं आहे बघा cos 2 theta इक्वल टू 1 मायनस 2 sin square theta. तर हे तुमच्या लक्षात आहे का की cos 2 thetaचे 4 फॉर्म्स आहेत, राईट. त्यातला आपण हा वापरला आहे 1 मायनस 2 sin square theta. तर हा का वापरला आहे, का तर साईनची व्हॅल्यू दिली आहे म्हणून त्यातला साईन असणारा फॉर्म्युला आपण चूज केला आहे. सो 1 मायनस 2 इंटू 0.4चा स्क्वेअर. सो इफ यू हॅव कॅल्क्युलेटर यू कॅन फाइंड आउट इट्स व्हॅल्यू. तुम्हाला एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर्स परमिटेड आहेत, त्याच्यामुळे मी कॅल्क्युलेशन्स कुठेच केलेले नाही आहेत. आय एम लिव्हिंग दॅट टू यू. ऑलराईट, त्याची व्हॅल्यू जी येते ती तुम्ही लिहा. पुढचं एक्झाम्पल बघा. इफ थीटा इज इक्वल टू 30 डिग्रीज, व्हेरीफाय दॅट sin 3 theta इज इक्वल टू 3 sin theta मायनस 4 sin क्यूब theta. तर हा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे sin 3 thetaचा हा फॉर्म्युला आहे, पण हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ऑलराईट, ते व्हेरीफाय करायचं म्हणजे काय करायचं, LHSमध्ये थीटाच्या ऐवजी 30 डिग्रीज टाकायचा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि RHSमध्ये पण थीटाची व्हॅल्यू 30 डिग्रीज टाकून व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि आपल्याला असं दाखवायचं आहे की बोथ द व्हॅल्यूज आर सेम. So now LHS sin 3 theta, that is sin of 3 into 30 degrees. Okay, I am substituting theta equal to 30 degrees. So that gives you sin of 90 degrees, and we know that sin of 90 degrees is equal to 1. Now RHS is 3 sin theta minus 4 sin cube theta. So that is 3 sin 30 minus 4 sin 30 degrees चा क्यूब. आणि हे सिम्प्लिफाय केलं की याची व्हॅल्यू 1 येईल. ओके, आपण सिम्पल सम्सपासून हे सुरू केलेलं आहे. साइन अल्फा इज 0.4. साइन 2 अल्फा काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, 2 साइन अल्फा इंटू कॉज अल्फा. बरं, हा फॉर्म्युला साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. थीटाच्या ऐवजी आपण अल्फा वापरूनसुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकतो. तर इथे साइन अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.4. कॉज अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, बरोबर आहे ना. तर कॉज अल्फाची व्हॅल्यू रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. ओळखीचा वाटला का फॉर्म्युला. ऑलराईट, तर 2 इंटू 0.4 इंटू ती आलेली व्हॅल्यू जी आहे रूट ऑफ 1 मायनस 0.4चा स्क्वेअर, हे कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करा. इथे मी 0.944 लिहिलं आहे, पण मला वाटतं की उत्तर वेगळं असावं. सो आय वॉन्ट यू टू चेक दिस. Okay, I don't think it is 0.944, so please check this. But I hope you understood the method. The next one is cos 2 alpha. Cos 2 alpha, we can use this formula 1 minus 2 sin square alpha. हा बघा हा. Okay, so 1 minus 2 into 0.4 square. Now use calculator and find out its value. Now the next formula is tan 2 alpha. So now tan 2 alpha is sin 2 alpha upon cos 2 alpha. Right? So sin 2 alpha वर आपण काढलेला होता. I think it is not 0.944. So check this. इथे जी व्हॅल्यू आलेली आहे ती इथे आपल्याला टाकायची आहे, आणि इथे cos 2 अल्फाची जी व्हॅल्यू आली आहे ती इथे टाकायची आहे, आणि जे येईल ते कॅल्क्युलेटरवर आपण फाइंड आउट करू शकतो. नो साइन 3 अल्फा इज 3 साइन अल्फा मायनस 4 साइन क्यूब अल्फा. राईट, सो 3 इंटू 0.4 मायनस 4 इंटू 0.4 क्यूब. ओके, नाउ द नेक्स्ट इज cos 3 अल्फा. cos 3 अल्फा आहे 4 cos क्यूब अल्फा मायनस 3 cos अल्फा. तर हा फॉर्म्युला वापरण्याआधी कॉज अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करा
आणि ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा अँड देन यू विल हॅव द आन्सर. ऑल राईट, सो आय एम स्टॉपिंग हिअर द व्हिडिओ इज बिकॉज द व्हिडिओ इज बिकमिंग व्हेरी लेंदी. So let us continue in our next lecture.